नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जी के बाय सुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 2 मे चालू घडामोडी घेऊन आलेले आहेत. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, येणाऱ्या सर्वच परीक्षेसाठी म्हणजे पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती तसेच सर्वच सरळ सेवेमार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला येणाऱ्या सर्वच परीक्षेसाठी चालू घडामोडी घेऊन आलेले. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, चला तर आपल्या पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. मित्रांनो, तेलंगणा पालकत्व सहाय्य देखरेख विधेयक 2026 नुसार पालकांची काळजी न घेतल्यास पगारातून किती कपात केली जाऊ शकते. मित्रांनो, तेलंगणा या राज्याने मित्रांनो पालकत्व सहाय्य देखरेख हे विधेयक 2000 नुकतेच मंजूर केलेलं आहे. मित्रांनो, जर तुमच्या वडिलांची तुम्ही जर काळजी नाही घेतली मित्रांनो तुमच्या पालकांची, तर तुमच्या जे काही पगार आहे त्यातून किती कपात केली जाऊ शकते. मित्रांनो, आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. मित्रांनो, जो काही पगार असेल मित्रांनो त्या पगारातून 15% रक्कम तुमची काटली जाईल किंवा तुम्हाला जे काही रक्कम असेल त्या रकमेपैकी तुमचे 10,000 तुमचे कमी होतील. मित्रांनो, असं विधेयक तेलंगणा या राज्याने पालकत्व सहाय्य देखरेख विधेयक हे 2000 मंजूर केलेलं आहे. मित्रांनो, कारण की या विधेयकानुसार पालकांची जबाबदारी पार न पाडल्यास पगारातून 15% किंवा 10,000 इतकी कपात होऊ शकते. मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला दुसरा, कर्मचारी उत्तरदायित्व आणि पालकत्व सहाय्य देखरेख विधेयक 2026 कोणत्या सभागृहाने मंजूर केले आहे. मित्रांनो, कर्मचारी आणि उत्तरदायित्व आणि पालकत्व सहाय्य देखरेख विधेयक कोणत्या सभागृहाने मंजूर केलेले आहे. तर मित्रांनो, आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. कारण की तेलंगणा या विधानसभा या सभागृहाने हे विधेयक मंजूर केलेले आहे. मित्रांनो, कर्मचारी उत्तरदायित्व आणि पालकत्व सहाय्य देखरेख विधेयक 2026च्या विधान परिषदेमध्ये विधानसभामध्ये हे मंजूर केलेले आहे. मित्रांनो, म्हणून आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. मित्रांनो, कारण की हे विधेयक राज्यस्तरीय असल्यामुळे तेलंगणा विधानसभेत हे मंजूर करण्यात आलेले आहे. मित्रांनो, म्हणून आपलं ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला तिसरा, भारतीय वायुसेना कोणत्या लढाऊ विमानांना असराम मिसाईलने अद्ययावत करत आहे. तर मित्रांनो, भारतीय जी काही वायुसेना आहे मित्रांनो याच्यामध्ये जी काही लढाऊ विमान आहेत मित्रांनो असराम मिसाईलने अद्ययावत करत आहे. मित्रांनो, कोणत्या लढाऊ विमानांना? तर मित्रांनो, याचा आपला ऑप्शन नंबर पी हे योग्य उत्तर होईल. कारण की तेजस या विमानाला हे जे काही तेजस विमान आहे मित्रांनो ते स्वदेशी विमान आहे. मित्रांनो, कारण की स्वदेशी तेजस लढाऊ विमानांना आधुनिक असराम मिसाईलने सुसज्ज केले जात आहे. मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पुढचा चौथा, असराम क्षेपणास्त्र कोणत्या कंपनीने विकसित केले आहे. मित्रांनो, असराम, तर मित्रांनो जे काही असराम हे क्षेपणास्त्र आहे मित्रांनो ते आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर. MBDA या कंपनीने असराम क्षेपणास्त्र विकसित केलेले आहे. मित्रांनो, कारण की हे जे काही MBDA ही युरोपियन कंपनी असून असराम मिसाईल विकसित केलेलं आहे. मित्रांनो, तर MBDA ही जी काही युरोपियन कंपनी आहे त्या कंपनीने असराम नावाचं जे काही मिसाईल आहे मित्रांनो ते विकसित केलेलं आहे. मित्रांनो, म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला पाचवा,
भारत मोझांबिक संयुक्त संरक्षण कार्यगटाची 5वी बैठक कोणत्या शहरात झाली आहे मित्रांनो भारत मोझांबिक जे काही संयुक्त संरक्षण कार्यगटाची जी काही 5वी बैठक आत्ताच पार पडलेली आहे मित्रांनो, आणि ती कोणत्या शहरामध्ये झालेली आहे तर मित्रांनो जे की मापुटो या शहरामध्ये भारत मोझांबिक संयुक्त संरक्षण कार्यगटाची 5वी बैठक मापुटो या शहरामध्ये झालेली आहे मित्रांनो. कारण की मोझांबिकची राजधानी मापुटो आहे मित्रांनो, आणि म्हणून तिथं मापुटो या ठिकाणी ही जी काही संयुक्त संरक्षण कार्यगटाची 5वी बैठक, किती बैठक होती 5वी, ही पार पाडण्यात आलेली आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 6वा, भारत ताजिकिस्तान परराष्ट्र सल्लागार समितीची 5वी फेरी कोणत्या शहरात झाली आहे मित्रांनो. प्रश्न 6वा आपला, भारत ताजिकिस्तान परराष्ट्र सल्लामसलतीची 5वी फेरी ही मित्रांनो दुशान्बे या शहरामध्ये झालेली आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. कारण की ताजिकिस्तानची राजधानी मित्रांनो दुशान्बे ही आहे मित्रांनो, म्हणून इथं ती बैठक पार पाडण्यात आली मित्रांनो. प्रश्न आपला पुढचा 7वा, पश्चिम आशिया संकटामुळे भारतावर होणारे परिणाम कमी करण्यासाठी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षपद कोणी भूषवले तर मित्रांनो जे काही आपले संरक्षण मंत्री आहेत मित्रांनो, पश्चिम आशिया जे काही संकट भारतावर होणारे परिणाम यांना कमी करण्यासाठी जी काही उच्चस्तरीय बैठकीचं जे बोलवण्यात आली होती मित्रांनो, आणि त्याचं अध्यक्षपद हे मित्रांनो राजनाथ सिंग यांना होतं मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर येईल. कारण की राजनाथ सिंह हे मित्रांनो संरक्षण मंत्री आहेत, आणि यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली होती. तर तुम्ही ही बैठक कुठं पार पडली होती मग तुम्ही सांगायचे मित्रांनो कमेंटमध्ये. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 8वा, ब्रिटनच्या परराष्ट्र सचिवांनी आयोजित बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले तर मित्रांनो जे काय ब्रिटनच्या परराष्ट्र सचिवांनी जे काय आयोजित केली ती बैठक मित्रांनो, आणि त्याचं भारताच्या बाजूने प्रतिनिधित्व कोणी केलेलं आहे तर मित्रांनो आपला ऑप्शन नंबर 1 योग्य उत्तर होईल. जयशंकर यांनी ब्रिटनच्या परराष्ट्र सचिवांनी आयोजित बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे मित्रांनो. कारण की भारताचे परराष्ट्र मंत्री हे जयशंकर यांनी या बैठकीत सहभाग घेतला होता, आणि म्हणून त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. प्रश्न आपला 9वा, रेल्वे बोर्डाने पूर्व किनारा रेल्वे विभागातील 7 स्थानके कोणत्या विभागात हस्तांतरित केले मित्रांनो. रेल्वे बोर्डाने आत्ताच पूर्व किनारा रेल्वे विभागातील 7 रेल्वे स्थानके कोणत्या विभागात हस्तांतरित केलेली आहे मित्रांनो. आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. कारण की जे काही दक्षिण किनारा रेल्वे, कारण की विशाखापट्टणम मुख्यालय असलेल्या दक्षिण किनारा रेल्वेकडे ही स्थानके देण्यात आलेली आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर सी हे योग्य उत्तर होईल. प्रश्न आपला 10वा मित्रांनो, भारतातील सागरी खाद्यपदार्थ निर्यातीत गेल्या 11 वर्षात सरासरी वार्षिक किती टक्के वाढ झालेली आहे मित्रांनो अत्यंत इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो.
कारण की भारतातील सागरी जे काही खाद्यपदार्थ आहे मित्रांनो, त्या निर्यातीत गेल्या 11 वर्षात सरासरी वार्षिक किती टक्के वाढ झालेली आहे? तर मित्रांनो असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. तर मित्रांनो 6% इतकी खाद्यपदार्थ निर्यातीत गेल्या 11 वर्षामध्ये वार्षिक टक्के इतकी वाढ झालेली आहे मित्रांनो. कारण की भारताच्या सागरी उत्पन्न निर्यातीत सातत्याने वाढ होत असून सरासरी 6% नोंदवली गेलेली आहे मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल मित्रांनो. मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण दररोज डेली सकाळी 7 वाजता आपल्या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळेल मित्रांनो. आणि आपलं चॅनल जास्तीत जास्त लोकांना शेअर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो.